नमस्ते. तर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चीजी टोमॅटो शेव. चला तर मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर हे बघा, टोमॅटो शेव करण्याकरिता मी इथे 3 टमाटर घेतलेले आहे. टमाटर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे बघा. आणि पूर्ण व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा फ्रेंड्स. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कधीही कमेंट्स करताना पूर्ण व्हिडिओ फुल वॉच केल्यानंतरच करा फ्रेंड्स. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. तर हे बघा, मी टमाटरचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला याची प्युरी करून घ्यायची आहे. तर आता आपण हे टाकूया मिक्सरच्या पॉटमध्ये. आणि ही प्युरी करताना यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. तर हे बघा, टमाटरची प्युरी मी करून घेतलेली आहे. आता आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे, कारण या टमाटरचे जे छिलके वगैरे असतात ते निघून जातात आणि त्यामुळे शेव करताना जे आहे टमाटरचे छिलके शेवच्या साच्यामध्ये अडकत नाही आणि आपले शेव छान होतात. त्यामुळे अशा प्रकारे गाळून टाकायचं. हे बघा, आणि तुम्हाला हे टमाटर शेव किती प्रमाणात करायचे आहे त्या प्रमाणातच टमाटर घ्यायचे. मी इथे 1 वाटी बेसनाकरता 3 टमाटर घेतलेले आहेत. तर त्या प्रमाणातच घ्यायचं क्वांटिटीमध्ये. जर तुम्ही 2 वाटी बेसन घेत असाल तर तुम्हाला 2 वाटी टमाटरची प्युरी इथे करावी लागेल. तर टमाटरची प्युरी तयार झालेली आहे. मी आता इथे घेत आहे मुलांचं फेवरेट चीज क्यूब. आता आपण किसून घेऊया. मी इथे 2 चीज क्यूब्स घेत आहे. या प्रमाणातच आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे. तर दोन्ही चीज क्यूब मी अशा प्रकारे किसून घेतलेले आहेत. आता आपण चला साहित्य सर्व मिक्स करूया. तर मी इथे घेत आहे हे बघा, 1 वाटी बेसन आहे. यामध्ये आपण हे 2 चीज क्यूब्स जे किसून घेतले होते ते यामध्ये आपण टाकूया. 2 छोटे चम्मच चाट मसाला आहे आणि थोडीशी हळद, अर्धा छोटा चम्मच लाल तिखट आहे आणि त्यानंतर थोडं चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आपल्याला. सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर हे बघा, टमाटरची ही जी प्युरी आपण केली होती ती थोडी थोडी यामध्ये टाकत जायची आणि सर्व साहित्य छान मिक्स करत जायचं. हे पीठ आपल्याला थोडं आलसच करावं लागतं, थोडं सैलसर भिजवायचं हे पीठ, म्हणजे आपले शेव जे आहेत छान पडतात. तर अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेऊया. थोडी थोडी प्युरी टाकत जायची टमाटरची. अगदी 5 ते 10 मिनटामध्ये हे चीजी टोमॅटो शेव तयार होतात. आणि आता सध्या मुलांच्या सुरू आहेत सुट्ट्या, तर मुलांना मधल्या वेळेस काहीतरी चटपटीत असं खाण्याची इच्छा होतेच. तर तुम्ही असं हे चीजी टोमॅटो शेव बनवून 1 महिनाभर असं स्टोअर करून ठेवू शकता. म्हणजे जेव्हाही मुलांना भूक वगैरे लागते मधल्या वेळेस त्यावेळेस तुम्ही हे देऊ शकता. तर अशा प्रकारे हे बघा, मी साच्यामध्ये हे तेल लावून घेतलेलं आहे आतमध्ये आणि हे सर्व आपलं झालेलं बेसनाचं जे आपलं मिश्रण आहे ते यामध्ये टाकत आहे शेवच्या साच्यामध्ये. इतक्या प्रमाणात सैलसर आपल्याला शेवचं मिश्रण भिजवायचं आहे, एकदम दाटसर नाही भिजवायचं आहे. तर आता हे लावून घ्यायचं आहे. चला आता आपण कढईमध्ये तेल गरम करूया. तेल गरम झालेलं आहे आणि हे बघा, आता आपण छान अशी शेव तयार करूया गरमागरम तेलामध्ये. गॅसची फ्लेम शेव तळताना लो टू मीडियम ठेवायची आहे. तर शेव टाकल्याबरोबरच पलटवायचे नाही, मंद आचेवर चांगले असे कडक होऊ द्यायचे, त्यानंतर पलटवून घ्यायचे. हे बघा, आता पलटवून घेऊया आपण. तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती कमी साहित्यामध्ये आणि किती कमी वेळामध्ये आपले चीजी टोमॅटो शेव तयार झालेले आहेत. बाकीचे सुद्धा आपण अशाच प्रकारे फ्राय करून घेऊया. आणि एका चाळणीमध्ये मी अशा प्रकारे काढून घेत आहे, एक्स्ट्रा तेल वगैरे निघून जाण्याकरिता. आणि हे फार ऑइली होत नाही, फार कमी तेलामध्ये तळल्या जातात.
त्यामुळे तुम्ही बिनधास्त हे खाऊ शकता, मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी देऊ शकता। तर हे बघा, अशा प्रकारे संपूर्ण शेव जे आहेत मी तळून घेतलेले आहेत, चीजी टोमॅटो शेव। तर खायला एकदम क्रिस्पी वाटतात आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे चीजी टोमॅटो शेव तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील। आणि हे किती क्रिस्पी झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते, हे बघा किती क्रंची झाले आहेत। तर बाहेरचं अनहेल्दी फूड खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी असे चीजी टोमॅटो शेव बनवून 1 ते 2 महिना हे एअरटाईट डब्यामध्ये ठेवल्यास मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी देऊ शकता। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशाच प्रकारे बघत रहा मराठी किचन विथ मनीषा। अशाच न्यू हेल्दी टेस्टी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्याकरिता माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।